अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील देशांवर जेव्हा पहिल्यांदा टॅरिफ लावला होता तेव्हा चीनने सर्वात अधिक कठोर अशी प्रतिक्रिया दिली होती. एप्रिल 2025 मध्ये टॅरिफवरून चीन आणि अमेरिकेच्या दरम्यानचा तणाव शिगेला पोहोचला होता. तेव्हा अमेरिकेने चीनवर 145% तर चीनने अमेरिकेवर 125% टॅरिफ लादला होता. नंतर जिनेवा येथे झालेल्या चर्चेनंतर अमेरिकेने आपला टॅरिफ 145%हून 30% आणि चीनने 125%हून तो 10%वर आणला होता. भारताला अमेरिकेकडून लादण्यात आलेल्या 25% टॅरिफचा सामना करावा लागत आहे. यामुळे अनेकांच्या मनात हा प्रश्न आहे की भारतानं चीनप्रमाणे अमेरिकेला उत्तर का दिलं नाही. भारताकडे हे चीनसारखं प्रत्युत्तर दाखल टॅरिफ लादण्याची संधी उपलब्ध होती का? याच प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज लोकतंत्र. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर थेट 50% टॅरिफ लादण्याने दोन्ही देशांमधील व्यापार संबंध मोठा तणाव निर्माण झाला आहे. हे टॅरिफ 27 ऑगस्टपासून लागू झाले असून आशिया खंडातील कोणत्याही देशावर अमेरिकेने लादलेले सर्वात मोठं जास्त टॅरिफ सत्र आहे. याआधी ट्रम्प यांनी भारतावर 25% टॅरिफ लावला होता. त्यानंतर भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याचा मुद्दा पुढे करत त्यांनी पुन्हा 25% वाढ करून एकूण टॅरिफ 50%वर नेलं. मात्र रशियाने तेल हा केवळ एक बहाणा असल्याचं अनेक तज्ज्ञांचं मत आहे. कारण रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांमध्ये चीन, तुर्की, युरोपियन युनियन सारखे देशही त्यामध्ये आहेत आणि ते अजूनही रशियासोबत व्यापार करत आहेत. इतकंच काय तर स्वतः अमेरिका आणि युरोप सुद्धा रशियाकडून युरेनियम आणि खतं विकत घेत आहे. यावेळी फक्त भारतालाच लक्ष केले जाते. हे पूर्णपणे दुटप्पी धोरण असल्याचं भारतानं स्पष्ट केलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर जागतिक व्यापार संघटनेतील भारताचे माजी राजदूत जयंत दासगुप्ता यांनी एक महत्त्वपूर्ण मुद्दा मांडला आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की भारतासाठी अमेरिकेवर प्रत्युत्तर टॅरिफ लादणं सोपं नाही. कारण अमेरिकेतून भारतात येणाऱ्या वस्तूंमध्ये प्रामुख्याने खनिज इंधन, प्रक्रिया केलेले आणि न केलेले हिरे, यंत्रसामग्री, रसायने, प्लॅस्टिक, फळं, काजू अशा वस्तूंचा समावेश होतो. या वस्तू भारतासाठी आवश्यक आहेत आणि बहुतेक वस्तू कच्च्या मालाच्या स्वरूपातील असतात. त्यामुळे जर भारताने अमेरिकेवर टॅरिफ लावला तर देशांतर्गत बाजारपेठात उत्पादन महाग होईल आणि त्याचा परिणाम सामान्य नागरिकांवर होईल. शिवाय भारतीय निर्यातीवरही विपरीत परिणाम होतील, जे देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी धोक्याचं ठरेल. त्याचबरोबर भारताचा IT आणि सेवा क्षेत्र प्रामुख्याने अमेरिकेवर अवलंबून आहे. भारताचं सॉफ्टवेअर आणि IT सेवा निर्यातीचं प्रमाण 2023 ते 2024 मध्ये जवळपास $200 अब्ज होतं आणि त्यापैकी जवळपास 55% म्हणजे $109 अब्ज निर्यात फक्त अमेरिकेला झाली आहे. हे क्षेत्र 2024 ते 2025 मध्ये $224 अब्ज पर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवला जातो. तर भारताने अमेरिकेवर टॅरिफ लादला आणि ट्रम्प सरकारने त्याला उत्तर म्हणून IT क्षेत्रावर निर्बंध आणले तर भारताचं मोठं नुकसान होऊ शकतं. हेच कारण आहे की भारताचा हा मुद्दा अधिक संतुलितपणे हाताळण्याचा प्रयत्न करत आहे. आता काही लोक म्हणतात की भारताने चीनप्रमाणे अमेरिकेवर जोरदार टॅरिफ लादून उत्तर द्यावं. पण चीन आणि भारत यांची स्थिती वेगळी आहे. चीनकडे रेअर अर्थ मिनरल्स आहेत, जे अमेरिकेच्या संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे अमेरिका चीनवर दबाव टाकताना अनेकदा हात आखडता घेते. पण भारताकडे अशी कोणतीही गोष्ट नाही ज्यावरून अमेरिकेला तात्काळ फटका बसेल. शिवाय भारताची निर्यात अशी आहे की इतर देश ती सहज भरून काढू शकतात. त्यामुळे भारताने चीनप्रमाणे आक्रमक वागणं आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या गोष्टी नाहीत. ट्रम्प यांच्या धोरणामुळे भारताला एकटा पाडण्याचा प्रकार घडतो आहे. युरोप आणि अमेरिका स्वतः रशियाशी व्यापार करत आहे, पण भारत रशियाचे व्यवहार करतो म्हणून त्याच्यावर दंडात्मक टॅरिफ लादले जात आहेत. दुटप्पी धोरण भारताच्या दृष्टीने अन्यायकारक आहे. या सगळ्या गोष्टींवर तणाव न वाढता संयम ठेवणं आणि शहाणपणाने निर्णय घेणं हेच भारतासाठी महत्त्वाचं आहे. भारताने यावर उत्तर द्यायचं असेल तर फक्त टॅरिफ लादून उपयोग नाही. त्याऐवजी आपली अर्थव्यवस्था अधिक मजबूत करणं, स्थानिक उत्पादन वाढवणं, नव्या बाजारपेठा शोधणं आणि आपली राजनीतिक ताकद, आंतरराष्ट्रीय संबंध हाताळणं हे जास्त परिणामकारक ठरेल. भविष्यात ट्रम्प यांचं धोरण बदलेल का याची खात्री नाही, पण अमेरिका आतल्या देशांतर्गत राजकारणामुळे जसं की महागाई, बेरोजगारी, उद्योगधंद्यावर परिणाम आपल्या धोरणांमध्ये लवचिकता आणू शकते. त्यामुळे नोव्हेंबर 2026 मध्ये होणाऱ्या अमेरिकेतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर भारताला हे समजून घ्यावं लागेल की तात्काळ प्रतिक्रिया देऊन आपण फक्त अधिक अडचणीत सापडू.
आपली परिस्थिती चीनसारखी नाही, त्यामुळे आपला मार्ग वेगळा असला पाहिजे. अर्थव्यवस्था मजबूत करणं, मोठ्या आर्थिक सुधारणांवर भर देणं, उद्योगांना पाठबळ देणं आणि राजनैतिक स्थैर्य टिकवणं हे सगळं एकत्रितपणे करावं लागेल. शेजारी देशांसोबत संबंध सुधारल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली भूमिका बळकट होईल. चीनसारखं वाट पाहत शांतपणे, ठामपणे आपली ताकद वाढवत राहणं हाच भारतासाठी योग्य मार्ग आहे. या परिस्थितीतून भारताला शिकण्याची आणि अधिक जागतिकदृष्ट्या सक्षम होण्याची संधी आहे. ट्रम्प यांचं धोरण कितीही कठोर असलं तरी दीर्घकालीन फायद्यासाठी भारताने संयम राखून व्यूहात्मक पद्धतीने पुढे जाणं हेच हिताचं ठरणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आता काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.